विनायक दामोदर सावरकर एक कायर होते, एक देशद्रोही होते जे नेहमी इंग्रजांचा गुलाम म्हणून राहण्यास तयार होते, असं म्हणणं आहे काही नेत्यांचं। अंग्रेजी में लिखी है तो मैं अंग्रेजी में बोल देता हूं। आई बेग टू रिमेन सर योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट वी.डी. सावरकर। हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूं, सर मैं आपका नौकर रहना चाहता हूं। जेल से हमें डर नहीं लगता। तुम लोग सावरकर की औलाद हो जिसने अंग्रेजों से माफी मांगी थी। भाइयों और बहनों, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है। पण दुसरीकडे काही नेते आहेत जे सावरकरांना देव मानतात। या देशामध्ये पहिली सिक्रेट सोसायटी तयार करणारे, पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। ते म्हणतात की सावरकर असते तर भारताला 35 वर्ष आधी स्वातंत्र्य मिळालं असतं। क्या गांधी जी की वजह से आजादी 35 साल देर से मिली? बिल्कुल। मग गांधींमुळे भारताला 35 वर्ष स्वातंत्र्य लेट मिळालं का? खरं तर इंदिरा गांधींनी स्वतः सावरकरांना द रिमार्केबल सन ऑफ इंडिया म्हटलं होतं। तर मग सावरकर खरोखर वीर होते, आणि जर ते वीर होते तर त्यांच्या वीरतेची कहाणी कुणी आणि का लपवली? जर सावरकरांची आयडियोलॉजी इम्प्लिमेंट झाली असती तर भारत 1912 मध्ये स्वतंत्र झाला असता का? सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तळमळला। आज 70 वर्षांपेक्षा जास्त झालेत, पण मॅक्सिमम लोकांना आजही सावरकरांचा खरा इतिहास माहिती नाहीये। 28 मे 1883 भगूर नाशिकमध्ये जन्मलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्याची चळवळ काँग्रेसच्या 31 वर्ष आधी म्हणजेच 1899 मध्ये सुरू केली होती। जसं इटलीच्या मॅझेनीने अखंड इटली निर्माण केली, तसंच आपण अखंड भारत निर्माण करू या प्रेरणेने 1904 साली नाशिकमध्ये अभिनव भारत या गुप्त संस्थेची स्थापना केली। या संस्थेचा मुख्य उद्देश होता भारतातल्या युवांमध्ये शस्त्र क्रांतीची विचारधारा पसरवणे, ज्या कंट्रीज इंग्रजांच्या विरोधात आहेत त्यांच्याकडून सपोर्ट मिळवणे आणि भारतात क्रांतिकारांना शस्त्र पुरवणे। 1906 मध्ये सावरकर लंडनला जातात आणि तिथे फ्री इंडिया सोसायटीची स्थापना करतात। या सोसायटीचा उद्देश असतो इंग्रजांविरोधी लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे। या सोसायटीची प्रत्येक रविवारी एक मीटिंग होत होती, ज्यात सावरकर वेगवेगळ्या देशांचे लीडर्स जे इंग्रजांच्या विरोधात आहेत त्यांच्यासोबत मीटिंग्स घेऊन आपापल्या देशातून इंग्रजांना बाहेर कसं काढता येईल हे डिस्कस करत होते, ज्यात लेनिन सारखे लीडर सुद्धा होते। तोच लेनिन जो सोव्हिएत युनियनचा पहिला लीडर होता आणि सावरकरांचा स्टुडंट होता। बेसिकली सावरकर भारतातल्या युवांमध्ये क्रांतीची एक मशाल पेटवत होते। ते गन्स आणि वेपन सप्लाय करत होते। द फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स सारख्या पुस्तकातून ते अनेक भारतीयांना प्रेरित करत होते। त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन 1908 मध्ये खुदीराम बोस अटॅक, 1909 मदनलाल ढिंगरा, 1910 कन्हैयालाल, 1931 भगत सिंग, 1940 उद्धम सिंग भारतातले लोक शस्त्र उचलायला तयार झाले। सावरकरांनी इंग्रज सरकारमध्ये असलेल्या भारतीय सैनिकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण केली। त्यांनी वेगवेगळ्या भाषेत पुस्तकांचं ट्रान्सलेशन करून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले। याचबरोबर त्यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारख्या देशात अभिनव भारताच्या शाखा सुरू केल्या। नंतर त्यांनी आयर्लंड, इजिप्त, रशिया, चीन या देशातील क्रांतिकारांना एकत्र करून अँटी ब्रिटिश युनायटेड फ्रंट सुरू केला। 1940 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना परदेशातून इंग्रज विरोधी राष्ट्रांची मदत घ्यायला सल्ला दिला। ब्रिटिश सावरकरांपासून इतके घाबरले की त्यांना द डेंजरस सावरकर म्हणून घोषित केले। सावरकर लंडनहून पॅरिसला शिफ्ट होतात, पण इंग्रजांना सावरकर न मिळाल्यामुळे ते अभिनव भारतातील त्यांच्या सहकाऱ्यांना टॉर्चर करणं सुरू करतात। सावरकर हा टॉर्चर बघून परत लंडनला येतात आणि स्वतःहून सरेंडर करतात। कुठलाही भित्रा किंवा कायर व्यक्ती असं कधीच करत नाही। सावरकरांना वाटलं असतं तर ते पॅरिसहून लंडनला परत कधीच वापस आले नसते। शेवटी 13 मार्च 1910 रोजी त्यांना इंग्रजांविरोधी युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली अटक होते। सावरकरांच्या आयडियोलॉजीनुसार जर भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर ते शांततेच्या जोरावर नाही तर युद्धाच्या जोरावर मिळेल। ब्रिटिशांना माहिती होतं की सावरकरांची विचारधारा भारताला 1912 म्हणजेच 35 वर्ष अगोदर स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते। त्यामुळे इंग्रजांनी त्यांना 2दा काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली। या तुरुंगात त्यांना प्यायला पाणी मिळत नव्हतं, बैलासारखं जखडून तेल काढायला भाग पाडत होते, थांबले की फटक्यांचा मार, उभं राहिलं तर भयानक टॉर्चर, सडलेलं कुजलेलं अन्न आणि सेलमध्ये शौचालय सुद्धा नसायचे। पण सावरकर एक वीर होते, त्यांनी कधी हार मानली नाही, कधी इंग्रजांसमोर आपले घुटणे टेकले नाही। पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की माफीचं पत्र का लिहिलं? 14 नोव्हेंबर 1913 ते ब्रिटिश गव्हर्नमेंटला एक पत्र लिहितात। आय एम रेडी टू सर्व द गव्हर्नमेंट इन एनी कॅपॅसिटी दे लाईक. आय बेग टू रिमेन सर युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. हे पत्र जर फक्त वरून वाचलं तर वाटेल की हे काय,
सावरकर तर इंग्रजांचा गुलाम म्हणून राहायला तयार होते. पण रियालिटी वेगळी आहे. यामागे 2 स्ट्रॅटेजीज होत्या, ज्यापैकी पहिली म्हणजे ऑटोमन साम्राज्याचा धोका. सावरकर एक विजनरी व्यक्ती होते, जे भारतात येणारा आणखी एक धोका ओळखून होते. 1919 ते 1922 मध्ये खिलाफत आंदोलन जोरात होते. भारतातील काही लीडर्स, ज्यात मोहम्मद अली जिन्ना, मौलाना अबुल कलाम आझाद आणि शौकत ब्रदर्स यांनी टर्कीच्या कॅलिफ आणि अफगाणिस्तानचा आमिर यांना पत्र लिहिलं की त्यांनी भारतात यावं आणि ब्रिटिशांना भारतातून बेदखल करावं. ब्रिटिशांना हाकलून भारतात इस्लामिक राज्य आणण्याचा उद्देश होता. सावरकरांनी मुघल काळात झालेल्या अत्याचारांची साक्ष घेतली होती. त्यामुळे त्यांनी विचार केला की ब्रिटिश सत्तेपेक्षा इस्लामी सत्तेचा धोका मोठा आहे. शिवाय ब्रिटिश सैन्यात बहुतांश मुस्लिम होते. जर खलिफा आला तर ते त्यांचं समर्थन करतील. म्हणून त्यांनी माफीनाम्यात लिहिलं की मी सरकारच्या सेवेत काम करण्यास तयार आहे आणि हिंदूंना सैन्यात भरती करून शौर्य वाढवू. माफीचं दुसरं कारण होतं जेलमधून बाहेर पडून आपली 1904 मध्ये सुरू झालेली अभिनव भारत संस्थेची मुळं मजबूत करून इंग्रजांविरोधी लढा देणं. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर जर इतके वीर होते तर त्यांच्या वीरतेची गोष्ट आपल्याला आजपर्यंत का शिकवली नाहीये? याचं सगळ्यात मोठं कारण आहे मौलाना अबुल कलाम आझाद, स्वतंत्र भारताचे पहिले एज्युकेशन मिनिस्टर, ज्यांचा डाव होता इस्लामिक रूलर्सला भारतात आणून इंग्रजांना बाहेर काढणे आणि इस्लामिक रूल स्थापन करणे. पण सावरकरांनी त्यांचा हा प्लॅन फेल केल्यामुळे त्यांनी सावरकरांचा उल्लेख सुद्धा पुस्तकांमध्ये होऊ दिला नाही. हे म्हणण्यामध्ये थोडीशी खंत नाहीये की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या भारत मातेचे एक वीर सुपुत्र होते.